दर महिन्याला 1000-2000 रुपये गुंतवून तुम्ही लाख रुपये कमवू शकता का? होय मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. दर महिन्याला 1000-2000 रुपये गुंतवून तुम्ही लाख रुपये कमवू शकता. पण कसे? एस-आय-पीच्या मदतीने. 90 लोकांना माहीतच नाही की एस-आय-पी काय आहे? तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आज सोप्या भाषेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये एस-आय-पी म्हणजे काय आहे सांगतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर. चला मित्रांनो, बघूया आपण एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे? एस-आय-पी एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रकार आहे. त्या पद्धतीने आपण शेती घेतो, ज्या पद्धतीने आपण फ्लॅट घेईल, एखादी सोनं घेऊ शकतो, एफ-डी करतो. काय विचार करतो आपण, की आज आपण जे पैसे टाकत आहे, ते पैसे उद्या जाऊन वाढणार. याच हेतूने आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच प्रकारे म्युच्युअल फंड हा सुद्धा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी हा एक इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रकार आहे. म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकार आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचे. म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकार आहे. एक आहे एस-आय-पी आणि दुसरा आहे लंप सम. तर आज आपण बघणार आहोत एस-आय-पी. एस-आय-पी बघू मित्रांनो, एस-आय-पी ही खूप सोपी पद्धत आहे. जे आपण खूप लोकं यूज करतात आणि आजकाल जर बघितलं आपण तर रोहित शर्मा सुद्धा याची ॲडव्हर्टाइज करतात. आपण जर क्रिकेट मॅच बघत असेल, तर तिथे येतात रोहित शर्माची ॲडव्हर्टाइज देतात, की म्युच्युअल फंड सही है, एस-आय-पी करो, म्युच्युअल फंड सही है. मित्रांनो बघूया आपण, की एस-आय-पी काय आहे, कशाप्रकारे काम करते आणि आपल्याला त्याचा फायदा कसा होतो. आपण कशा पद्धतीने एस-आय-पी मध्ये गुंतवून चांगल्या पद्धतीने आपण रिटर्न बनवू शकतो. चला मित्रांनो समजूया स्टेप बाय स्टेप. तर मित्रांनो बघा, आपण एस-आय-पी कशा प्रकारे काम करते ते बघूया. चला, एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला काय पहिलं स्टार्टिंगला काय करावं लागतं? आपल्याला एक तारीख चूज करावं लागतं. तर महिन्याची आपण कोणती पण एक तारीख घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत, ते पैसे आपल्याला ठरवावं लागतं. तारीख ठरवली, पैसे ठरवले, नंतर आपल्याला आपल्या सोयीनुसार, आपल्या गरजेनुसार, आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आपल्याला एक म्युच्युअल फंड सिलेक्ट करावा लागतो. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला समजावून सांगतो. जर आपण महिन्याची 15 तारीख घेतली आहे आणि आपण 1000 रुपये ठरवले आहे महिन्याची, की मी 1000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि आपण ठरवलं एक्झाम्पलसाठी एसबीआय मिड कॅप हा मी म्युच्युअल फंड चूज केलाय. एक्झाम्पलसाठी सांगत आहोत, ही कोणतीही टिप नाहीये. 15 तारखेला 1000 रुपये एसबीआय म्युच्युअल फंड आपण हे सर्व ठरवलं आहे. तर काय होतं, 15 तारखेला आपले 1000 रुपये एसबीआय मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट होऊन जाणार. या सर्व संपूर्ण प्रोसेसला म्हटलं जाते एस-आय-पी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पुन्हा बघा मित्रांनो, आपण तारीख ठरवतो, आपण पैसे ठरवतो आणि आपण म्युच्युअल फंड ठरवतो. जेव्हा ही प्रोसेस पूर्ण होते, त्या प्रोसेसला म्हटलं जाते एस-आय-पी. याचे फायदे काय आहे हा मित्रांनो सांगतो. फ्रॉड. एस-आय-पी मध्ये मित्रांनो फ्रॉड ना होत. काय होते, ह्या 15 तारखेला तुमचे जे 1000 रुपये आहे ते ऑटोमॅटिक कुठून कटतात? बँक अकाउंट मधून. ना कुणाकडे पैसे द्यायची झंझट, ना कुणी आपण ते जायची झंझट. त्यामुळे फ्रॉड व्हायचे चान्सेसच नाहीये. त्यामुळे काय होतं, हे जे 1000 रुपये ऑटोमॅटिकली 15 तारखेला एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये आपल्या बँके थ्रू इन्व्हेस्ट होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला फ्रॉड नाही होणार. दुसरी गोष्ट, मार्केटची व्होलॅटिलिटी. काय होतं, आपण प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत आहे. ही जे 15 तारखेला आपण 1000 रुपये इन्व्हेस्ट करताय, ते पर मंथ करताय. त्यामुळे मार्केट डाऊन असावं, मार्केट अप असावं, आपल्याला दोघांचा ऍव्हरेज मिळतो. अप असेल तर हाय प्राइसला मिळतो, डाऊन असेल तर आपल्याला लो प्राइसला मिळतो. काय होते, हा हायला पण मिळाला आहे आपल्याला लोला पण मिळाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऍव्हरेज मिळून जातो. हा एक फायदा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, एसआयपी मध्ये आपण खूप कमी अमाऊंट, आपल्या मतानुसार 500, 1000, 2000, आपल्या जेवढी आपली ऐपत आहे त्यानुसार आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे एसआयपी हा मॉडर्न इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे मित्रांनो. अजून बघूया की एसआयपी काम कशी करते, एसआयपी चे फायदे कोणते आहेत. एसआयपी मध्ये
इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक मोठा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे महागाई. महागाई आपली ही जवळपास 6% ने वाढते. हो मित्रांनो, आपली महागाई भारताची जवळपास 6 ते 7% आहे. मग आपले पैसे कमीत कमी 10% तरी वाढले पाहिजे. तरच कुठे आपल्या पैशाची व्हॅल्यू टिकून राहणार. जर आपण एफ-डी केली किंवा कुठे पण जवळपास इन्व्हेस्टमेंट केले, तर आपल्याला जवळपास याच्या 7 ते 8% जवळपास रिटर्न मिळणार. ही महागाईला बीट करू शकणार आहे. म्हणून पण एस-आय-पी ही जवळपास 12% जवळपास रिटर्न आरामशीर देते मित्रांनो. एस-आय-पीचा इतिहास आहे मित्रांनो, की 12% जवळपास दिले आहे एस-आय-पीने आतापर्यंतचा. त्यामुळे आपण महागाईला आरामशीरीने हरवू शकतो. हा एक सर्वात मोठा फायदा आहे मित्रांनो. आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही, की महागाई अशा गोष्टीचा विचार केला पाहिजे मित्रांनो. कारण आपले जर पैसे आपल्या काळानुसार जर वाढत नसेल, तर आपण पैसे इन्व्हेस्ट करून काहीही फायदा नाहीये मित्रांनो. तर अजून एक एस-आय-पी ही फ्लेक्झिबल आहे. कारण बघा, एस-आय-पी मध्ये आपण कधीही पैसे कमी करू शकतो, कधीही पैसे वाढवू शकतो, कधीही पैसे आपण काढू शकतो. आपल्याला एखादी वेळी इमर्जन्सी पडली, तर आपण पैसे कधीही काढू शकतो. ह्या सर्व गोष्टीमुळे एस-आय-पी मात्र सर्वात सोपा, उत्तम आणि खूप दर्जेदार पर्याय आहे मित्रांनो. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जर काही प्रश्न असेल, तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, पुढचा विषय कोणता व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा पैशाच्या गोष्टीला.